पिले संवस्ती समान नक्षत्र मालिका जेवी त्या हेमटगती रत्न कोंदणी गिरेव मिरवल्या माळा भुसणे संगीत पेट्या नवरंग रत्नी दीप जैसा लाविले मुख शोभले त्याची परी दिव्य मिरवल्या सरोवरी चातक कपिच्छ कर्ण द्व्याभितरी तुरे खोविली मोळी ते आणि पुष्पपृष्टी रत्न जडित गेंदा जोडिया तेज भरित चार जामे लखलखित चपळे हुनी अधिकते द्वादश लक्ष ऐशिया परिवाजी मिरविती चम्मू भितरी प्रत्येक पाहता समंत सरी उदधी सुत मिरवले की आरकर दई स्पुर्षा होती मातीला भली श्यामकर्ण मूर्ती त्या स्पुर्षे हेची करावया शांती द्वादश लक्ष प्रगटले त्याची परी गज समूह मत पाहुनी लाजी ऐरावत चित्ती म्हणे क्षोभोनी सर्वत्र रत्ने उपजली महिवरी विशाळ शुंडा हिरे जाती आधरे द्वेतदंत शोभती तया वेष्टोनी चुडे पाहती रत्न कोंदणी मिरवले. असं त्या गोपीचंद राजांचं वैभव होतं आणि हे गोपीचंद राजांचं आख्यान आहे. गिरवे घटिका हे मगुनी तया माझी रत्न पाणी हिरे माणिक पाच तरणी नवरंगी शोभले या परिपृष्टी झुली व्यक्त तयावरी झालरी लखलखित हे मगुनी गोवनी मुक्त ढाळ देती सुरवाड या परी हवदे मेघडंबरी सुवर्णांबर्या शोभल्यावरी त्याही कोदनी नक्षत्रा परी रत्न मिरवू लाहिले कोणी रिक्त कोणी ऐसे परी ते भासती पर्वत जैसे पृष्ठीपातका पहा भासे पर्वत मोळी तरु जेवे जैसे गजपृथके मिश्र विराजिले ती दश सहस्र पायिक स्वार दास चक्र राया पुढे धावती छडीदार चोपदार पूर्ण बोधाटे पुकारदार यंत्रधारी अश्वस्वार राया समोर धावती आती उग्र खडतरपती मिरवल्या जैशा कृतांत मृते की यज्ञ कुंडीचे पावक होती घेती आरती परचक्र या परी रावतो कृपाळ शोभे जैसा तमाळ निळ बर्वे पनियाती झळाळ कंदर्प पंथी मिरवितसे स्वरूप लक्ष्मी गोपीचंद समतान पावे आणि गोंड वृद्ध चंद्रचूड मन्या लाग्या भाद कलंक देशी म्हणून आर्कद्रष्टता संमत देखा तरी तोही तीव्र दाहक पंथा चपला तेजा परी भ्याड चित्ता मेघा माझी डवरतसे तैसा नव्हे हा नृपनाथ दिव्यरूपी सद्गुण भरित धर्म अवदार्य सभाग्यवंत विजय लक्ष्मी मिरवितसे. असं गोपीचंद राजांचं आख्यान आहे. गोपीचंद राजा नृपनाथ असा होता दिव्यरूपी सद्गुण भरीत धर्म अवदार्य सभाग्यवंत विजयलक्ष्मी असा तो राजा होता. म्हणाल प्रताप नसेल व्यक्त परिकृतांताचे आसन पाळित धाके परचक्रानोनी देत कर भाराते न सांगता या परिवर्णिता शरीरपुष्टी तरी म्हणवितसे मही ते जेठी शत जेठी मही पाठी लावूनी रगडीतसे या परी अनेक कल्पाल चित्ती की तुकी स्थावर झाली शक्ती तरी भोगीत नसेल कामरती विषय असक्त नसेल तो तरी धर्मपती शुभाननी असती नक्षत्र तेज प्रकरणी खंजरीट मृग पंकज नयनी चंद्राकृती मिरवल्या चित्तज्ञ परम चातुर्य खानी या परी षोडश शतशुभाननी भोगांगणा जया लागोनी राजंकी मिरवल्या. असं गोपीचंद राजांचं वैभव आणि गोपीचंद राजाच्या या पत्न्या होत्या त्या चातुर्य खानी होत्या धर्मपत्न्या होत्या नक्षत्र तेज असं होतं आणि मृगा समान पंकज नयनी होत्या.
आणि चंद्राकृती अशा त्या मिरवल्या. आणि राजा सुद्धा महाराज काही उर्वशीला लाजवित्याल अशा होत्या. आणि असं ते हिलापट्टणचं राजाचं वैभव होतं.